शकता न्यू क्लेम व अपडेट क्लेम कधी वापर करायचा ते सांगा। तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरत असता, तुम्ही ज्यावेळेला नवीन फॉर्म भरता त्यावेळेला तुम्हाला न्यू क्लेम हा ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो आणि ज्यावेळेला तुम्ही न्यू क्लेम भरल्यानंतर त्याच्यामध्ये काही चुका असतील त्या जर तुम्हाला दुरुस्त करायच्या असतील तर त्यावेळेला तुम्हाला अपडेट क्लेम हा ऑप्शन वापरायचा असतो। यानंतर दुसरी कमेंट आहे मित्रांनो, बँक डिटेल्स कोणाचे टाकायचे सर, पेरेंट्सचे की स्टुडंट्सचे? तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करता त्यावेळेला बांधकामावरचे बँक डिटेल्स हे ऑटोमॅटिक तुम्हाला पाहायला मिळतात। पण जर त्या ठिकाणी जर तुम्हाला बँक डिटेल्स पाहायला मिळाले नसेल तर तुम्हाला स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकामावरचे सर्व बँक डिटेल्स त्या ठिकाणी टाकायचे आहेत। स्टुडंटचे कोणतेही बँक डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे नाही आहेत। यानंतर उत्तीर्ण झाल्याचे वर्ष म्हणजे बोनाफाईडवर जे वर्ष आहे ते टाकायचे, मागील नाही, माझी इथे चूक झाली आहे, फॉर्म रिजेक्ट झालाय। त्यानंतर त्याच्या खाली सुद्धा दुसरी कमेंट आहे, गेल्या इयरचं न टाकता येतही चालू वर्ष इयरची टाकली आणि पासिंग इयर गेल्या इयरचं टाकलं तर चालतंय का? तर मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरता त्यावेळेला येतही तुमची गेल्या वर्षाची टाकायचं आहे। म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप हा आपलं गेल्या वर्षीचं जे शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेलं असतं त्या वर्षासाठी स्कॉलरशिप दिली जाते। त्यामुळे तुम्हाला पासिंग इयर जे आहे ते गेल्या वर्षीचंच टाकायचं आहे आणि त्यानंतर इयत्ता सुद्धा तुम्हाला गेल्या वर्षाची सिलेक्ट करायची आहे, चालू वर्षाची इयत्ता तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची नाही। आता यानंतर सर कार्ड मिळाले ते किट केव्हा मिळेल, त्याचे काही मेसेज वगैरे येतो का? तर तुम्ही मित्रांनो, ज्यावेळेला बांधकाम कामगारची नोंदणी केली असता, नोंदणी केल्यानंतर तुम्हाला किट हे लगेच मिळतं। तसेच तुम्हाला सेफ्टी किट असेल किंवा भांडी किट असेल, या दोन्ही गोष्टी तुम्हाला लगेच बांधकामाची नोंदणी केल्यानंतर मिळते। यासाठी तुम्हाला कोणताही मेसेज येत नाही, तुम्हाला वैयक्तिक बांधकामावरच्या ऑफिसमध्ये जाऊन याचा फॉर्म भरावा लागतो। आता यानंतर मित्रांनो, मी EF0 फॉर्म हा फॉर्म भरला आहे आणि 13/2/2025 व्हेरिफिकेशन पण झाला आहे। सर 1 महिना झाला तरी फॉर्म पेंडिंग आहे, कधीपर्यंत फॉर्म ॲक्सेप्ट होईल, काही सांगता येईल का? तर मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी गोष्ट सांगू शकतो, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म पेंडिंगमध्ये गेला तर तो कधी ॲक्सेप्ट होईल हे आपण सांगू शकत नाही। यासाठी तुम्हाला 1 महिना, 2 महिना, 3 महिना, कितीही महिने लागू शकतात। फॉर्म ॲक्सेप्ट होणं हे मंडळाच्या हातात आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी सांगू शकत नाही की हा फॉर्म किती दिवसात ॲक्सेप्ट होईल। त्यानंतर मित्रांनो, माझा फॉर्म भरलेला आहे पण आणखीन काही स्कॉलरशिप आली नाही, 1 महिना होऊन गेला, 1-2 महिने झाले, कधी येईल स्कॉलरशिप? तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो की स्कॉलरशिप कधी जमा होईल हे मी सांगू शकणार नाही किंवा तुम्ही सुद्धा सांगू शकणार नाही। त्यामुळे स्कॉलरशिप जमा होण्यासाठी सर्वसाधारणपणे 1-2-3 महिने लागू शकतात। यानंतर सर फॅमिली डिटेल्समध्ये मुलांचे नाव नाही आहे। तर मित्रांनो, स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरत असताना तुमच्या मुलाचे नाव तुमच्या बांधकामावरची नोंदणी करत असताना त्यामध्ये ॲड केलेलं असलं पाहिजे। जर तुमचे मुलांचे किंवा पाल्याचे नाव दिसत नसेल तर तुम्ही बांधकामावरच्या ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या मुलाचे नाव ॲड करायचं आहे आणि त्यानंतर स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करायचा आहे। त्यानंतर सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स न्यायचे, 90 दिवसाचे काम केलेले डॉक्युमेंट्स न्यायचे का? तर मित्रांनो, स्कॉलरशिप योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केला आणि त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर तुम्ही ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला 90 दिवस काम